टेनिस क्रिकेट स्पोर्ट फाउंडेशन ऑफ इंडिया यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला प्रेसिडेंट कप इंडिया 2026 या देशव्यापी टेनिस क्रिकेट स्पर्धेचा भव्य शुभारंभ आज 31 मार्च रोजी 2026 ठाण्यात दादोजी कोंडदेव स्टेडियम येथे मोठ्या दिमाखात पार पडला। या स्पर्धेचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, बॉलिवूडचे सुप्रसिद्ध सुपरस्टार सलमान खान यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी मैदानात हजारो क्रिकेट प्रेमी उपस्थित होते। टेनिस क्रिकेट खेळाडूंना अधिक चांगले व्यासपीठ मिळावे, आर्थिकदृष्ट्या देखील आपली आवड जोपासण्यासाठी मनोबल मिळावे आणि अधिक उत्तम क्रिकेट खेळतावे यासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे। तसेच याच हेतूने स्पर्धेची विजेता रक्कम देखील 1 कोटी करण्यात आली असल्याचे डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी सांगितले। ITSIच्या माध्यमातून देशभरातील टेनिस क्रिकेट खेळाडूंना मोठे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या स्पर्धेची सुरुवात करण्यात येत आहे। आज 31 मार्च ते 5 एप्रिल या कालावधीत देशातील विविध राज्यातील 16 संघांमध्ये ही स्पर्धा रंगणार असून मोठ्या संख्येने खेळाडूंनी आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी मिळणार आहे। प्रेसिडेंट कप इंडिया स्पर्धेचे बक्षीस रक्कम 40 लाखावरून थेट 1 कोटी रुपयापर्यंत वाढवण्याचा ऐतिहासिक निर्णय ITCF आपने घेतला आहे। यावेळी मंत्री उदय सामंत, प्रताप सरनाईक, खासदार श्रीरंग बरणे, खासदार नरेश मस्के, खासदार डॉक्टर ज्योती वाघमारे, ज्येष्ठ समक्षक सुनंद लेले याच्या सर्व संघाचे अध्यक्ष, खेळाडू आणि मान्यवर मंडळी उपस्थित होती। टेनिस क्रिकेट स्पोर्ट्स फेडरेशन ऑफ इंडिया ही एक अम्ब्रेला बॉडी पूर्ण भारतामध्ये तयार झाली फक्त आणि फक्त टेनिस क्रिकेटला प्रमोट करण्यासाठी, टेनिस क्रिकेटच्या प्लेयर्सला एक प्लॅटफॉर्म देण्यासाठी। जो टेनिस क्रिकेट प्रत्येक गल्लीमध्ये खेळला जातो, शहरामध्ये गावामध्ये खेळला जातो, प्रत्येक प्लेयरला एक प्लॅटफॉर्म मिळाला पाहिजे। त्याच्यासाठी आज प्रेसिडेंट कप इंडिया 2026 याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि याचं आयोजन दादोजी कोंडदेव स्टेडियम ठाणे या ठिकाणी आपण करतोय। याचं आज ग्रँड ओपनिंग जे आहे हे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि त्याचबरोबर बॉलिवूडचे भाईजान सलमान खान यांच्या हस्ते या ठिकाणी झालं। मोठा प्रतिसाद जो आहे तो या प्रेसिडेंट कपला पहिल्याच दिवशी आपल्याला पाहायला या ठिकाणी मिळतोय। इंटर स्टेट चॅम्पियनशिप आम्ही या ठिकाणी करतोय। 16 राज्यातून टीम्स या प्रेसिडेंट कप खेळण्यासाठी वेगवेगळ्या भारताच्या वेगवेगळ्या राज्यातून या ठिकाणी आलेले आहेत। त्यांचं देखील या ठिकाणी मी स्वागत करतो। भारतातील वेगवेगळे क्रिकेट फेडरेशन हे एकत्र आले आणि त्या सगळ्यांनी हे फेडरेशन या ठिकाणी बनवलं। हा फेडरेशनचा हेतू फक्त एकच आहे की क्रिकेटचं प्रमोशन। सगळेच लोक IPL, सगळेच लोक खेळाडू जे आहेत हे टेस्ट असेल, वन डे असेल हे खेळू शकतात, पण ज्यांना आपलं करिअर टेनिसमध्ये घडवायचं आहे। आजपर्यंत टेनिस जे आहे हे वेगवेगळ्या भागामध्ये खेळला जातो। त्याला अम्ब्रेला बॉडी नव्हती, त्याला एक स्टँडर्डायझेशन आपण बोलू शकतो, त्याला एक टेम्पलेट नव्हता, त्याला एक फॉर्मॅट देण्याचं काम जे आहे ते आम्ही या ठिकाणी केलेलं आहे। तर मला वाटतं आज त्याची सुरुवात झालेली आहे। भविष्यामध्ये हा प्रेसिडेंट कप टेनिस क्रिकेट स्पोर्ट फेडरेशन इंडियाच्या माध्यमाने हा भारतामध्येच नाही, भारताच्या बाहेर देखील जे आहे पाऊल ठेवेल। कारण की पहिल्याच वर्षी या दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये आपण पाहत असाल की प्रेक्षक जे आहेत, जसे सीझन क्रिकेटला प्रेक्षक IPL असते तेव्हा प्रेक्षक उपस्थित असतात, तशाच प्रकारचे प्लेयर जे आहेत ते टेनिस क्रिकेट पाहण्यासाठी देखील उपस्थित आहेत। मला वाटतं टेनिस क्रिकेटला खूप मोठं एक वलय आहे, खूप मोठं एक फ्युचर आहे। त्याला फॉर्मलाईज करण्याचं काम फक्त आम्ही या ठिकाणी करतो आहे। कोणाबरोबर म्हणून वर्षातून 3 वेळा आम्ही प्रेसिडेंट कप जो आहे हा या ठिकाणी वेगवेगळ्या भागामध्ये घेणार आहोत, जेणेकरून जास्तीत जास्त प्लेयर्सला या ठिकाणी खेळता येईल।